श्री कृष्ण शरणम मम. जय श्री कृष्ण. मंगल दिन, मंगल घडी, जेव्हा जेव्हा चित्तात हृदयात साधू संग आला, ती सर्वोत्कृष्ट, तो सर्वोत्कृष्ट क्षण. अन्यथा साधूला भिक्षा ते देतो आहे, साधू समोर तर बसलाय, पण मन उद्विग्न असला, मनात विचार दुसरे असले, तर कसचा साधू संग? सदा सर्वदा योग तुझा घडावा होतो आहे का? तुझे कारणी देह माझा पडावा पडतो आहे का? त्याच्या कारणी देह पडतो आहे, झिजतोय की कशाच्या? रोजची प्रार्थना 50 वर्षापूर्वीपासून म्हटलेली, आणि वरून त्याला म्हणणं उपेक्षू नको बरं मला गुणवंत आनंद, त्यालाच गारहाणे ठेवणं. उपेक्षा त्यांनी केली का? एक क्षण तरी, एक क्षण येतो आयुष्यात जेव्हा तो उपेक्षा करतो. प्रत्येकाच्या जीवनात एक क्षण फक्त येतो, एकच क्षण येतो. 100 वर्षाचं आयुष्य असेल तरी एका क्षणासाठी उपेक्षा करतो, बाकी वेळ कधी उपेक्षा नाही करत. तेव्हा क्षण आलाय की उचलून नेतात, राम नाम सत्य है, मुर्दा बडा मस्त है, उपेक्षा केली. सध्या उपेक्षा नाही केली आहे, पूर्ण वेळ आहेच. उपेक्षा त्यांनी नाही केलं, लक्ष आपण नाही दिलं. म्हणून तर भगवद्गीतेत ज्यांनी लक्ष दिलं, ज्याचं ईश्वराकडे लक्ष आहे, अशक्य आहे त्याच्या मनात अशांती, अप्रसन्नता, दुसऱ्यांच्या प्रती द्वेष, दुसऱ्यांची निंदा, रुसवा फुगवा, हट्ट, राग, लोभ अशक्य आहे. माध्यान्हाचं सूर्य असताना अशक्य आहे की सगळीकडे अंधार अंधार. तर भगवद्गीतेत आपण 4थ्या अध्यायात ज्ञान कर्म संन्यास योगात वाटचाल करत आहोत. 11वा श्लोक, 11-12 ची वाटचाल सुरू होती. 10वा श्लोक संपला होता. वीतराग भय क्रोध मन्मया माम उपाश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता. हिम्मत देणार आहे, एम्पावरिंग. श्रीकृष्णाने म्हटलं, रे होईल नक्की काम बेटा, तुझे मित्र कित्येकांचं झालंय रे. हे माझं म्हणणं ऐकून या भगवद्गीतेने कित्येक होऊन गेले, अगणित भाव या ज्ञानात तप करून. तप म्हणजे कष्ट घेऊन, हार्डवर्क. तप म्हणजे गरम, घर्षणाने गरम होतं. तपणं म्हणजे फ्रिक्शन, झटणं, सतत झटत राहणं, प्रयत्न करताना पुन्हा पडलं तरी पुन्हा. बुद्धाची कथा सांगतात, गुहेत फ्रस्ट्रेटेड बुद्ध, सिद्ध बोध प्राप्त होण्याच्या आधी फ्रस्ट्रेटेड होऊन गेले. त्यांच्या घर सोडून गेले, लुंबिनी नगर सोडून साधना करायला, निरनिराळ्या साधना करून पाहिल्या. त्यांच्या आधी जैन धर्म प्रस्थापित झालेला, बौद्ध धर्माच्या आधी होता त्यांचा जैन धर्म. जैन धर्माची साधना करून पाहिली, अहिंसा, सगळे व्रत, शुचीर भूत राहणं, सगळं नाही प्राप्ती झाली. वैदिक धर्म स्वीकारून पाहिला, नाही प्राप्त झाला. यज्ञ याग जे तसं नाही पटलं मनाला की याने शांती. आपल्या गुहेत बसून शेवटी हताश, निराश होऊन मनात विचारायला लागले की माझं नाही, बहुतेक या जन्मी नाही, माझ्यासाठी शांती नाही आहे. 1 तास 2 तास तोच विचार, नकारात्मक, नेगेटिव्ह, डिप्रेशन मध्ये. मग लक्षात आलं की हे 1 तास 2 तास मी जो विचार करून आलो आहे, माझ्यासाठी शक्य नाही. सोडून बस आज ठरलं त्यांचं की वापस जायचं आपला राज्य, वापस बोलवून राहिले सतत तिथे जाऊन पाहू मग जेव्हा केव्हा. त्यामुळे लक्षात आलं 2 तास मी विचार करून आला, आणि 2 तास आपण हा मुंगळा इथून वर जाण्याचा प्रयत्न करतोय. त्यात 98, 99, 100 वेळा थोडा थोडा वर चढतो, पडत जातो, पुन्हा वर चढलो, पडत गेला. कसं माझ्यासारखी याची अवस्था आहे बाबा. बस मी ह्या किड्या मकोड्यांसारखं माझं जीवन झालं. वर चढण्याचा प्रयत्न करतो आहे आणि पडून राहिला. हे काही ऑब्वियस आहे, समोर दिसून राहिला स्पष्ट, हा काही वर छतापर्यंत नाही पोहोचू शकणार. तसंच माझंही झालंय की मी प्रयत्न इतके केले, इतके वर्ष, 4 वर्ष झटले, सतत झटले, सगळं सोडून दिलं, एकदम भिक्षुकाचे परम भिक्षुक बनून. या मुंगळ्याची माझी गत सारखी आहे. चला, हा याच्या जीवनात जसं पडणंच आहे तसं माझ्या जीवनात आहे. चला आज निघून जाऊ वापस.
विचार करूनच राहिले ते करता करता तो पोहोचला पूर्ण शेवटचा वर एकदम मुंगळा छताला पोहोचून सर 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 छतावर उतरला. आणि तो क्षण ट्रान्सफॉर्मेशनचा त्यांच्या मनात, अरे आत्ता मी पाहून आलो, आत्ता विचार करून आलो आहे, आणि हा मुंगळा किड्यासारखा किडा सोडला नाही प्रयत्न, झटत झटत पोहोचला तो त्याच्या ध्येयापर्यंत, आणि मी ते सोडून जाण्याचा विचार करतोय. मुंगळ्यापासून प्रेरणा मिळाली आणि पुन्हा बसले, आणि मग लागला असा तुक्का की सिद्ध अवस्थेला प्राप्त. भगवान बुद्ध सिद्धार्थ, सिद्ध अर्थ, जीवनाचा अर्थ सिद्ध करून राहिले, खऱ्या रूपाने खऱ्या अर्थाने सिद्धार्थ झाले. आपले जे 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म मोक्ष, आणि या 2च्या मध्ये अर्थ आणि काम, धर्म अर्थ काम मोक्ष, हे तर शरीराचे धर्म सांगितले. प्रेम पुमार्थो महान, पंचम पुरुषार्थ सांगितला आहे शास्त्रामध्ये. 5वा अर्थ आहे मनुष्य जीवनाचा, हे तर सगळ्याच जीवनांमध्ये होतं. 5वा पुरुषार्थ की ईश्वर प्रेम. ईश्वर प्रेम झालं की सगळ्यांप्रती प्रेम, तो जीवनाचा अर्थ प्राप्ती. व्हॅल्यू, अर्थ म्हणजे व्हॅल्यू. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ह्युमन लाईफ? खरी प्राप्ती काय? तर मुंगळ्याने आपली प्राप्ती करून घेतली, तर सिद्धार्थाने आपला अर्थ, जीवनाचा अर्थ सिद्ध केला, बोधाला प्राप्त झाले, बोधिसत्व, सात्विक बोध, शुद्ध सत्वाचा बोध झाला, आणि भगवान बुद्ध अवतारित झाले. मग तेव्हा त्यांच्या हृदयात अवतारला नारायण. तर मन खटून न हो, खचून न जावं, आपला पुरुषार्थ आपण चालू ठेवा. परिस्थिती कशी असो, इतर आजूबाजूचं वातावरण कसंही असो, कोणाची साथ असो नसो, मुंगळा जर ध्येय साध्य करू शकतो तर मी तर अवश्य करू शकते, नक्की. प्रयत्न अंती परम ईश्वर. तर म्हणून हा तो त्याला आठवण करून देतो, बहवो ज्ञान तपसा, हे तप करत राहा, हे झटत राहा. आजपर्यंत इतकं बाकी करून पाहिला, काय मिळालं? इतकं सगळे, पण कोणी पूजा करून पाहिली, कोणी देवळात जाऊन पाहिलं, कोणी तीर्थयात्रा, कोणी दान धर्म, कोणी ते सगळं न करून पाहिलं, कोणी खाणं पिणं करून पाहिलं, धिंगामस्ती करून पाहिली, काय शेवटी प्राप्त झालं? आता इथे मन वळलाय, येन केन प्रकारेण, कुठली तरी कोणत्या तरी देवाची काहीतरी कृपा होऊन कमरेत लाथ बसली, इथे येऊन पडलो भगवद्गीतेच्या चरणी. आता हेही करून पाहावा, इथे लक्ष देऊन पाहावा, इथे झटून पाहावा, या ज्ञानाचं तप करून बघावा. हे श्रीकृष्ण म्हणतोय, सोडू नको हा मार्ग. वीत राग भय क्रोध, अशी अवस्था होऊन जाईल, राग भय क्रोध बुजून जाईल, ती अग्नी परमनंट नेहमी करताची निघून जाईल चित्तातून. मन मया माम उपाश्रिता, माझ्यात मन, माझा उप आश्रय. मदभावम आगता, सगळ्यात मोठी उपलब्धी, सगळ्यात मोठी सिद्धी, की माझ्यात तुझा भाव होऊन जाईल, माझी तुला प्राप्ती होईल. हा श्लोक मागच्या वेळेस केला होता, सुरुवात केला तर पुढच्या श्लोकाचा 11वा, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम् मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. की जो माझ्याकडे ज्या भावनेने येईल, जशा विचारांनी माझी साधना करेल, त्याच विचारांनी मी त्याला तसा प्राप्त होईल. हे उदाहरण, अनेक उदाहरण पाहून झाले होते मागच्या असे, शबरीचे, रावणाचे, सुग्रीवाचे, बालीचे, शूर्पणखेचे, लक्ष्मणाचे, अर्जुनाचे, जो यशोदेचे, गोपिकांचे, ज्यांनी जसा भाव धरून त्याच्यापर्यंत गेला, त्याला तशाच रूपाने प्राप्त झाला. तो म्हणतो, कारण मम वर्तमान अनुवर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः. हे अर्जुना, कारण तसंही जाणता अजाणता, समजो न समजो, सगळेजण माझ्याच मार्गात, माझ्याच मागे, मी जेव्हा चालत जातो तर ती धूळ उडत जाते, ती संसार सृष्टी निर्माण झाली, माझी साधी माझ्या मागेच येणार ना रे. माझ्या शरीरावर जे काही आहे त्याची सावली पण तशीच पडते. माझे कुरळे केस असले तर सावली तेही कुरळे केस.
मी जसं चालत गेलो तस तसं साली माझ्या मागे मागेच येणार. तसे मम वर्तमान वर्तनते मनुष्य, सगळेजण माझंच अनुसरण करतात आहे. हा श्लोक नीट समजून घेऊ. काल इकडे अमेरिकेत हिंदीत इंग्लिशमध्ये झालं, त्या सत्रातही हा श्लोक होता. आणि मग 12व्या श्लोकापासून सुरुवात करू. तर आजचे दोन, मला आठवत नाही मागच्या वेळेस दोन श्लोक म्हणण्याचा कुठपर्यंत झाला, तर 2-3 श्लोक म्हणून घेऊ उच्चारण आणि मग सुरुवात करू. 9, 10, 11 हे 3 श्लोक संस्कृतमध्ये म्हणू. जन्म कर्म च मे दिव्यम, जन्म कर्म च मे दिव्यम, एवं यो वेदति तत्वतः, एवं यो वेत्ति तत्वतः. पूर्ण ओळ म्हणून, जन्म कर्म च मे दिव्यम, एवं यो वेत्ति तत्वतः, त्यक्त्वा देहं पुनः जन्म, त्यक्त्वा देहं पुनर्जन्म न इति माम इति सह अर्जुन. त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नेति मामेति सो अर्जुन. 10वा श्लोक. वीत म्हणजे विजवणं, काय? राग भय क्रोध. वीत राग भय क्रोधा मद मया माम उप आश्रिता, मनमया माम उपाश्रिता. पूर्ण ओळ काय? वीत राग भय क्रोधा मनमया माम उपाश्रिता, बहवो ज्ञान तपसा, बहवो ज्ञान तपसा पूताः मद भावम आगताः, पूता मद्भावम आगता. आणि आत्ताचा श्लोक म्हटला तर 11वा तो, ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथा एव भजामि अहम, ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम, मम वर्तमान अनुवर्तन्ते, मम वर्तमान वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः, मनुष्याः पार्थ सर्वशः. तर हा श्लोक पहिली ओळ आणि मग दुसरी ओळ पुन्हा म्हणू. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम, मम वर्तमान वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. तर आता मी म्हटलं हा श्लोक समजून घेऊ. मम वर्तमान वर्तन्ते हे कसं, हा काय अहंकाराने म्हणतोय का? की तसेही सगळेजण माझ्या मागेच येतात आहे, माझ्याच वर्तन, जस्ट फॉलोइंग मी. उदाहरण द्यायचं झालं तर मी एका कालच्या इंग्लिशमधल्या सत्रात उदाहरण दिलं तर, इथे निरनिराळे पार्क असतात लहान मुलांचे जसे, तर तिथे मुलं खेळत राहतात गोल गोल राणी, इथं पाणी फिरत राहतात मुली समजा. आणि तिथे एक असं आहे पाळणा, जो आपण असं फिरतो, तो पाळणा असा उलटा फिरतो. तर आपणही फिरून आलो आणि आपल्या खालचा पाळणाही गोल फिरून आला. तर ती मुलगी स्वतःही गोल फिरते, तिच्या खालचा पाळणाही गोल फिरतोय. किंवा चंद्रावर कोणी केलं, कुठलीही गोष्ट, पृथ्वीवरचा, चंद्रावरचा, सृष्टीतली कुठलीही गोष्ट, चंद्रावर कोणी गोल गोल राणी करत असेल तरी,
तर इथे ही मुलगी गोल गोल फिरते आहे, लहान मुलगी, तिच्या खालचा पाळणा गोल फिरत आहे, मुलगीवर पाळण्यावर मुलगी, पण पाळणाच पृथ्वीवर आहे. पृथ्वी पण गोल फिरते आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर मुलगी, ती लहान मुलगी गोल फिरते आहे, तिच्या खालचा पाळणा गोल फिरत आहे, त्या दोघी ज्या पृथ्वीवर आहेत तेही गोल फिरतात आहे. ती पृथ्वी गोल फिरून तर राहिली, पण ती गोल फिरता फिरता ती पण कशाच्या तरी भोवती फिरते आहे, सूर्याच्या भोवती फिरते आहे. मुलीला कल्पना नाही आहे मी पृथ्वीवर आहे, पृथ्वी गोल फिरते आहे, पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते आहे. 4-5 वर्षाची मुलगी आहे. पृथ्वीच फक्त फिरते असे नाही, जी ज्या सूर्याच्या भोवती फिरते तो सूर्यही गोल फिरून आला. सूर्य नुसताच गोल फिरतो असे नाही, सूर्य गोल फिरता होता तोही कशाच्या तरी भोवती गोल फिरून आला. आकाशगंगा एक धुळीचा कण मात्र आहे सूर्य, फक्त त्याची गिनती या सूर्याला खूप प्रभाव करून मानस सूर्य लोकांच्या, त्या सूर्याची कृपा आहे इतकी या ग्रहावर, म्हणून त्याला आपण भगवान भास्कर म्हणतो. पण वास्तविक त्याचे धुळीच्या कणाच्या बरोबरीचा म्हटलं आकाशगंगेमध्ये त्याचं तेवढंच महत्व, तेवढंच त्याचा प्रभाव. तर तोही जशी धूळ पदधुलीमध्ये फिरून आला, तोही सूर्य आकाशगंगेच्या केंद्रबिंदूच्या भोवती फिरून आला. आताच वैज्ञानिकांनी म्हटलं ते आकाशगंगा स्वतःच फिरून आली आहे कशाच्या तरी भोवती, आणि पूर्णच्या पूर्ण ब्लॅक होल ज्याला म्हटलं त्याच्या भोवती आकाशगंगाही फिरते आहे. 250 किलोमीटर पर सेकंद, एका सेकंदात 250 किलोमीटर पूर्ण आकाशगंगा, हे करोडो करोडो तारे, त्याच्या भोवतीचे शेकडो ग्रह, त्यांच्यावरचे कित्येक लोक, सगळ्याला घेऊन पूर्णच्या पूर्ण कल्पनातीत, मन आपल्या बुद्धीने कल्पना नाही होऊ शकत, एवढा मोठा कोलासल मास 250 किलोमीटर एका सेकंदात याने गोल फिरते आहे. कल्पनाच नाही, माहीतच नाही. तर त्यांनी कोणी म्हणावं, त्याच्यामध्ये जो ब्लॅक होल आहे, तो जो श्याम आहे, जो कृष्ण आहे, आकर्षती सा कृष्ण, त्याला नाव इथल्याही लोकांनी ब्लॅक होल दिला, काळा जो आहे. का? कारण त्याचं आकर्षण इतकं आहे. वैज्ञानिकांचं असं म्हणणं, ब्लॅक होल काय, त्याचं आकर्षण इतकं आहे की सगळ्याला आपल्याकडे धरून ठेवलाय. ते ब्लॅक होल सेंटरमध्ये असल्यामुळे त्याच्या आकर्षणाच्या भोवती म्हणून फिरू शकते, धरून ठेवली आहे. नाहीतर प्रकृती, संपूर्ण सृष्टी तुकडे तुकडे निघून केव्हा ध्वस्त होऊन गेली असते. वेदांनी, आपल्या शास्त्रांनी त्याला श्याम वर्ण कृष्ण म्हटलं, काळा. तर कल्पनाच नाही आहे की या मुलीला मी जे फिरते आहे, किंवा तिची आई जे बाजूला फोनवर पाहते आहे खेळून राहिली असताना, की अरे बापरे, आम्ही सगळेच्या सगळे त्या आकाशगंगेसोबत अशी गोल फिरून राहिले. पण आहे तसं सत्य, कळो न कळो, दिसो न दिसो, मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा. श्रीकृष्णाने सहजतेने म्हटलं, समजो न समजो, कळो न कळो, माझंच वर्तन करताय, माझ्या मागेच सगळे चालले आहे. कळून केलं तर दैदेप्यमान बुद्धीत प्रकाश पडू शकतो. हा श्लोक मागच्या वेळेस झाला होता, म्हणून आज म्हणून त्या छोटे मोठे लोक, कांक्षंत कर्मणाम सिद्धिम यजंत इह देवताः क्षिप्रम हि मानुषे देहे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. त्या 12व्या श्लोकात म्हटलं, हिंदीत वाचून दाखवतो. इस मनुष्य लोक में कर्मों के फल को चाहने वाले लोग देवताओं का पूजन किया करते हैं, क्योंकि उनको कर्मों से उत्पन्न होने वाली सिद्धि शीघ्र मिल जाती है. ती मुलगी बस त्या पाळण्यासोबत खेळते आहे, बाकी कल्पना नाही आहे, कारण की तेवढा थोडासा तात्पुरता आनंद मिळतोय. ते आई आपल्या आयफोनवर पाहून राहिली आहे मुलगी खेळत असताना, सगळ्याची सुरू आहे, थोडंफार इथपर्यंत चुटमुटचा जेवढं काही आनंद आहे तेवढा म्हणून समोर गाडी निभावून राहिली आहे. पण हे कल्पनाच नाही आहे की हे सगळं काय सुरू आहे. तसाच श्रीकृष्ण म्हणतो, इथे छोट्या मोठ्या देवांची, टपका देवीला नवस बोलून हे सापडून गेलं, या देवाला 1.25 रुपयाचे पेढे, 2 हार घालून देईल, 21 नारळांचा हार घालून देईल, तुला इतके मोदक वाहून देऊ, इतके वेळा तिचे 108 वेळा परिक्रमा करू या झाडाच्या भोवती, असं तसं निरनिराळे ज्याच्या मनात जे होतात ते चुटूक पुटूक आपल्या अर्थसिद्धीसाठी थोडं थोडं करून घेतात, आणि त्यांना तेवढं पुरती मिळून जाते. पण कर्मजा सिद्धिर्भवती कर्मजा, काय ते सगळं मागणं काय असतं, कर्मातून जन्मलेल्या फळांसाठी मागत राहतात. म्हणून माझी प्राप्ती नाही होत, कारण की त्यांची सगळी प्रार्थना फळासाठी असते.
कांक्षन्तम कर्मण कांक्षन्तः कांक्षा का आकांक्षामध्ये कांक्षा म्हणजे इच्छा तृष्णा पाहिजे 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 हे हवं ते हवं ते हवं ती आकांक्षा मनात लागलेली असणं. कर्मणा सिद्धी मी जे काय कर्म करताय त्यातून जी सिद्धी होते त्यातून जे फळ निघेल ते मला मिळव. याच्यासाठी निरनिराळ्या देवांची पूजा करून निरनिराळे नाव असं बोलून निरनिराळे अनुष्ठान करून निरनिराळे जप यज्ञ होम हवन करून यजंतम इह देवत इथलेच जे देव आहे मिनिस्टरला पाठव करून आपल्या बॉस सोबत अजून काही चापलुसी करून अजून काही भ्रष्टाचार करून अजून आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना मनवून हे इथले देव इह देवता इह म्हणजे इथले आपले जे ऍडमिनिस्ट्रेटर्स आहे इथले जे थोडे अधिकारी आहेत आध्यात्मिक नाही आत्मानाम अधिकृत अध्यात्म म्हटलंय उपनिषदने आध्यात्मिक नाही इह देवता हे बॉस हे फ्रेंड हे मित्र हे माझे कनेक्शन्स मला अजून कनेक्शन वाढा लाईक्स इसको लाईक कर देना म्हणतात तोंडावर स्पष्ट सांगा कॅन यू प्लीज लाईक मी कॅन यू प्लीज लाईक माय व्हिडिओ यू लाईक दिस तर हे प्रार्थना करणं झालं हे यजन सुरू आहे इह देवता आणि मिळून ताबडतोब लाईक्स मिळतात हे तो म्हटलं क्षिप्रम ही माणूस ताबडतोब मिळतात क्षिप्रा नदी आहे उज्जैनला रॅपिड्स ज्याला म्हणतो खूप फास्ट तर तो म्हणतो हे जे छोटमोठे आहे इथल्या लोकांना पटवलेले हे पटपट मिळून जातात या मनुष्य लोकात मानुषे दे सिद्धिर्भवती सिद्ध होऊन जाते जे तुम्हाला लाईक हवे ते लाईक मिळाले कनेक्शन हो कनेक्शन मिळालं इतना काम कर देना भैया काम कर दिया एवढी ऍप्लिकेशन समोर करून द्या करून दिली शक्य तर होत जातं कारण आणि आपण त्याच्यातच फसलो राहतो नाही नुसते कर्मातून जन्मलेले कर्मजा फळ आहे पण परमसिद्धी नाही होत आध्यात्मिक प्राप्ती नाही होत कारण की मन सगळं इथेच जसं मी सुरुवातीच्या ध्यानाच्या वेळेला म्हटलं होतं की सदा सर्वदा योग तुझा घडावा म्हटलं योग तुझा घडावा ही प्रार्थना आहे ईश्वरा तुझ्यासोबत मन जुडावा तुझं प्रागट्य माझ्या चित्तात व्हावं ही इच्छा आणि तुझे कारणी देह माझा पडावा पण प्रत्यक्षात आपल्या आचरणात तसं वर्तन आहे की बस तुझाच योग घडावा रामा कृष्णा न देह त्याच्यासाठी पडतो आहे रोजचा छोट्या मोठ्या कामांसाठी तसंच इथे म्हटलं त्याने कांक्षंत कर्मणा सिद्धी यजंत इह देव यजन करणं म्हणजे पूजन करणं म्हणजे प्रार्थना करणं अर्चना करणं इथल्याच देवांची पूजा करतात श्रीकृष्ण म्हणतो ह्या मनुष्य लोकात आपण काय करतो हे सगळे काय करतात इथल्या लोकांचीच पूजा करतात मिनिस्टरांची बॉसेसची त्यांचीच अर्चना त्यांचीच प्रार्थना सुरू आहे ईश्वराची नाही सुरू आहे शीघ्र मिल जाते हैं आणि पुढच्या श्लोकात मग आता थोडीशी टर्न घेतो तर ठीक आहे आपल्या कर्म मध्ये जर रत राहिला कर्मयोग जर सिद्ध केला जसं या अध्यायाच्या नावाच्या सुरुवातीला जो संकेत केला होता की कर्म फळासाठी जर अर्चना पूजन प्रार्थना नाही केली कर्मातून जी शिकवण आहे तिकडे जर लक्ष असलं while performing first class आपलं कर्म एक्झॅक्टली व्यवस्थित प्युअर इंटेन्शननी फ्लॉलेस एक्झिक्युशन मध्ये जर इच्छा असली जे मला गिफ्ट मिळाली आहे जे माझं टॅलेंट आहे जे मला जमते कोणी आपल्या हाताने फर्स्ट क्लास काम करू शकतं कोणी कुशाग्र बुद्धीचं असतं तीक्ष्ण विचाराचं शास्त्र असतं कोणी टॅलेंटेड असतं कोणी वाजवण्यामध्ये खूप संगीत विशारद असतं निरनिराळे जे मिळाले आहेत कोणी चलता पुढचा चालाक बुद्धी व्यवहार ज्ञान खूप स्ट्रीट स्मार्ट असतं की कसं काम बनवून घेण्याचं जन्मजात लहानपणापासून लक्षणं पाहण्यात दिसायला लागतात कोणी शूरवीर असतं घाबरट नसतं दमदार धमक बेधडक असतं पुढे होईल जे होईल ते पाहिलं पण कोणी दयावान दयाशील
निस्वार्थ, कोणी दुसऱ्यांसाठी झटणारा असतो. हे जे मिळालेलं आहे वैभव, धन, जी प्राप्ती आपली पूर्वसंचित आहे. मनाद्वारे पूर्वी संचित केले, प्रमाणे भोगणे झाले. रामदास स्वामींचा मनाचा श्लोक ज्ञानाच्या वेळेस सुरुवातीला ऐकला. मना सर्वथा शोधून पाहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे. पण पुढे म्हटलं त्यांनी, त्वाचिरे पूर्व संचित केले, तयाप्रमाणे भोगणे प्राप्त झाले. पण ते पूर्वसंचिताप्रमाणे आपले गिफ्ट्स आणि आपले टॅलेंट्स आणि आपले कला नैपुण्य, आपलं कर्म कौशल्य प्राप्त झाले आहे. ते वापरून यज्ञ अर्थात कर्मण्यत्र जर केलं, यज्ञ भावनेने जर केला, सगळ्यांच्या प्राप्तीसाठी जर केला, पूर्णत्वाचा विचार करून जर लक्षात घेऊन जर केला, न की फक्त निजी स्वार्थ करून यात माझं काय, मला काय, तर त्यातूनही सिद्धी प्राप्त होऊ शकते. नॅचरल जर राहिलं, सहज जर राहिलं, स्वस्थर जर राहिलं आपल्यामध्ये. म्हणून तो म्हणतो, टर्न घेऊन आता 13व्या शतकात, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि माम विद्ये अकर्तारम अव्ययम्. की मी विभाजन केलं, आपल्या ब्राह्मण कुळात जन्मलं म्हणून स्वतःला आता कमी वाटून घेण्याची आवश्यकता नाही आहे. बाहेर काही डंका पिटत असला तरी सगळ्यांचा जो ईश्वर आहे, सगळ्या कुळांचा, सगळ्या वर्णांचा, सगळ्या धर्मांचा, तो म्हणतो अरे मीच कॅटेगराइज केले आहे 4 प्रकारचे गुण आणि कर्माप्रमाणे. चातुर 4 वर्णम, हे जे वर्ण आहे, कॅटेगरीज, टॅक्सॉनॉमी ज्याला, म्हणजे हे जे 4 विभाजन करून दिलंय, थोड्या रेषा आखून दिल्या, सो दॅट बरोबर फोकस राहता येईल. आणि एक प्रयोग करून पहा, एका पांढऱ्या कागदावर वेगळ्या नंबर लिहिणं, 1 2 3 4 5 6 7, कुठे वेगळ्या ठिकाणी 100 पर्यंत आकडे जर लिहिले, अशी एक ऍक्टिव्हिटी आहे, मी केली आहे बरेचदा, म्हणजे काही ग्रुप ऍक्टिव्हिटीज मध्ये. मोठ्या वेगळ्या फॉन्ट साईज मध्ये वेगवेगळे नंबर नुसते कोऱ्या कागदावर, आणि म्हणणं की आता तो 1 पासून 100 पर्यंत हे पहा कोणता नंबर कुठे, इथे 1 आहे, इथे 3 आहे, हे घरी करून पाहू शकतो आपण. 4 7 5 6 7 8 9 असं करत 100 पर्यंत पोहोचस तर किती वेळ लागतो मोज. किंवा 1 मिनिट देतो मी सगळ्यांना, आणि कोण कुठल्या आकड्यापर्यंत पोहोचते. आले का लक्षात, की एका कोऱ्या कागदावर 50 पर्यंत किंवा 100 पर्यंत आकडे लिहायचे. कशी लिहायचे, कुठे, एका ओळीत नाही, एका वेगळ्या ठिकाणी वेगळा आकडा रॅन्डमली लिहिला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13, जिथे कुठे वेगळ्या आकारांमध्ये. आणि मग मी तुम्हाला सगळ्यांना 1 मिनिट देतो, म्हणतो की आता हे 100 पर्यंत आकडे कितीपर्यंत मोजू शकता, 1 मिनिटात. कोणी 13 पर्यंत पोहोचेल, कोणी 23 पर्यंत पोहोचेल, कोणी 25, कोणी 37, जास्तीत जास्त 40 44 पर्यंत पोहोचेल 1 मिनिटात. का? कारण तिकडचे कुठे लिहिलंय, एका लाईनीत नाही लिहिलंय, काही कुठे कसंही अस्ताव्यस्त झालेलं आहे. मग मी म्हणते ठीक आहे, पुन्हा एकदा चान्स देतो. आता तुम्ही एक उभी रेष मध्ये आणि एक आडवी रेष मध्ये, बस प्लसची साईन जसं म्हणतो तेवढी करा, आणि पुन्हा 1 मिनिट देतो. जवळपास प्रत्येकच व्यक्ती पहिल्या वेळेस जितकं मोजलं त्यापेक्षा जास्ती मोजू शकणार 1 मिनिटात. काय, नुसते 4 भाग केले त्या कागदाचे, कॅटेगराइज केले, तर बरोबर फोकस जास्ती येतं, चेतना आपली, चैतन्य कॉन्सन्ट्रेट करू शकतं. आपलं लिमिटेड आहे इन्स्ट्रुमेंट, हे जे दिलेलं आहे ते अफाट नाही आहे, असीम नाही आहे, सीमित आहे. त्याच्यामुळे मदत होते. तसंच त्यांनी जी सगळी कर्मकुशलता, कर्मकौशल्य जे आहे, निरनिराळे गुण जे आहे, सत्व रज तम, चांगलपणा आणि अजून वृद्धिंगत व्हावी ही अशी कल्पना, आणि जे जसं आहे तसं ठेवण्याची भावना, हे सात्विक, राजसिक, तामसिक, थोडं हे थोडं ते, थोडं हे थोडं ते, आणि त्यात थोडं हे, मग अजून थोडं हे, किंवा मग अजून थोडं हे, असं करत याचे शेकडो 3 मधून निर्माण होऊ शकतात. जसे प्रपोर्शन जितकं मिक्स केलं प्रत्येकाने, तर इथे कल्पना नाही होणार की कोण काय कसं. म्हणून त्यांनी अशी एक रेख ओढून दिली, 4 विभाग झाले. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम
गुणकर्म विभागशः. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र जे आपण म्हणतो. आणि मग पुढे 18व्या अध्यायात हे चारींचे गुण कसे असतात, कर्म कसे असतात हे व्यवस्थित सांगितले. मोक्ष, संन्यास योगात. शमो दम तप शौचम क्षांतिम आर्जमेव च ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम. 42व्या श्लोकात मला त्या 18व्या अध्यायात मोक्ष, संन्यास योगात उदाहरणार्थ ब्राह्मणाचे कर्म सांगितले. शमो दम तप शौचम शांतिम आर्जवम एवच ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम. ब्राह्मणाचे कर्म. ब्राह्मण कोण इथे या श्लोकात म्हटलं आहे. हिंदीत वाचा चला तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य और शूद्र, इन 4 वर्णों का समूह गुण और कर्मों के विभाग पूर्वक मेरे द्वारा रचा गया है. इस प्रकार उस सृष्टि, रचना आदि कर्म का कर्ता होने पर भी मुझ अविनाशी परमेश्वर को तू वास्तव में अकर्ता ही जान. चातुर्वर्ण मया सृष्टम. श्री कृष्ण म्हणतो मी बनवलंय हे विभाजन. हे पसारा आहे खूप. कोण काय करते, कोणाचा कसा विचार, कोणात काय गुण, कोणाला काय शक्य आहे, काही कल्पना. कोणाकडे जाऊ? प्लंबर. अरे तू प्लंबर आहे की तू माळी आहे की हजाम आहे? तू एवढी मोठी कात्री घेऊन तू माझे केस कसे कापशील? असं दिसते तू बहुतेक माळी असेल. तू एवढीची छोटीशी हातोडी घेऊन माझं हे सगळं पाइपिंग कसं फिट करून? सोनार आहे का तू? अच्छा अच्छा, 100 सोनार की 1 लोहार की. मी लोहारकडे जातो. हे जर कल्पना असं जर विभाजन नसतं की हा सोनार आहे, हा लोहार आहे, हा माळी आहे, हा हजाम आहे, ते एवढी मोठी कात्री घेऊन केस कापायला आला असता कोणी, आणि एवढीशी छोटी मिशी कापायची कात्री घेऊन ते बेलाच्या झाडाला शेप देण्याचा प्रयत्न केला असता, आणि सोनार ठोकत जीवनभर ठोकत राहिला असता आपले परात ठीक करायला. तसं न व्हावं म्हणून हे विभाजन केलं. बरोबर आहे, इट मेक्स सेन्स. त्यात वाईट काय आहे? कर्माप्रमाणे आणि गुणाप्रमाणे ज्याच्यामध्ये जो शूरवीर आहे, ज्याच्यामध्ये धमक आहे, ज्याची वृत्ती सतत व्यायामाकडे आहे, ज्याला सतत जाऊन आपलं शरीर सौष्ठवामध्ये आहे, ज्याचं मन इतरांच्या रक्षेमध्ये आहे, त्याला समोर सैनिक बनवलं, त्याला नेता त्याला बनवलं, त्याला पुढे ऍडमिनिस्ट्रेटर, त्याला राजा बनावं. जो 4 घाव सहन करू शकतो, रक्त पाहून घाबरत नाही, चालत राहतो, त्याला सेनापती बनवलं, त्याला क्षत्रिय म्हटलं तर बरोबर केलं ना. ज्याची कुशाग्र बुद्धी आहे, जे तासनतास अभ्यास करू शकतो, एकाग्र चित्त होऊन त्याचं निचोड काढून पिळून त्यातला ज्ञान पिऊन इतरांना वाटण्याची ज्याची वृत्ती आहे, ज्याला दुसऱ्यांना शांती देण्यामध्ये ज्याची प्रवृत्ती आहे, त्याला ब्राह्मण बनवलं. ज्याला खूप आपलं नाही, ते जनरली पाहण्यात त्याची PhD केलेले असतात, ते खूप श्रीमंत नसतात नेसेसरली. PhD लोकांचा पगार खूप असतो असं जरुरी नाही, पण त्यांनी रिसर्च केलेलं असतं, जे त्यांचं क्षेत्र आहे त्यात त्यांना खरोखर त्यातलं सत्य उमगलेलं असतं. पण त्यांची वृत्तीच नसते खूप पैसामध्ये. त्यांची वृत्ती असते ज्ञान संपादनात आणि इतरांना वाटण्यात. मग ते कॉलेज प्रोफेसर, टीचर होऊन इतरांना देण्यामध्ये शांत आहे. ते ब्रह्मकर्म झालं. ते भिक्षुक मागून जेवढं मिळेल, जसं मिळेल त्याच्यामध्ये शरीर निर्वाहामध्ये शांत असतात ते. पण त्यांना त्यांच्यावर म्हटलं क्षत्रियाच्या, कारण तो तिथून जर स्ट्रॅटेजी सेट करेल बरोबर, तर मग ऍडमिनिस्ट्रेशन, टॅक्टिकल ऑपरेशन बरोबर होईल. स्ट्रॅटेजी सेट वेल. स्ट्रॅटेजी ती तरच होऊ शकते जर कळलं. म्हणून चाणक्य, चंद्रगुप्त मौर्याच्या इतर राजांच्या वर वशिष्ठ, दिलीप राजाच्या, दशरथ राजा, प्रभू रामचंद्राच्या वर वशिष्ठ ब्राह्मणाला स्थान दिलं गुरु रूपाने. ते काय झोपडीसारख्या आपल्या आश्रमात बसून ना, ज्याच्या वामन बनून आला ब्राह्मण, तर तीन पग जमीन मागितली. का रे? तर म्हणे मग छोटासा शरीर आहे, एवढे 2x2 यज्ञकुंड मला बनवायचा आहे आणि त्याच्यासमोर मी बसू सकीन, एवढी जागा पाहिजे. बस रांगोळी काढायला त्याच्या भोवती थोडे विड्याचे पानं विना केळीचे तीन असं 3 चालतो आणि असं 3 चालतो, एवढी जमीन देऊन दे फक्त मला. तेवढ्यात शांत. बलिराजा हसायला लागला, तर म्हणे तुला जे हवं ते माग, एवढे पूर्ण दाराजी देऊ शकतो. तर म्हणाला की अरे राजा, पण तुला तर मिळालं ना पूर्ण राज्य, तुझी झाली का शांती मनाची? कोणाची झाली? अजून मध्ये कोणाचं मन शांत झालंय का? तू मला म्हणतोयस की अरे जो चाहिए मांग ले बच्चे, वामनला म्हणतोय.
ये क्या तू बचकनी बातें कर रहा, तीन पग जमीन, तुम्हारा मन शांत हुआ क्या राजन? इतना प्राप्त करने के बाद ते एकदम खचकलं बचकलं, अरे असा तर मी कधी विचारच नव्हता आला माझ्या डोक्यात. कारण हा ब्राह्मण आहे, हा विचारी आहे, तो क्षत्रिय आहे, तुझा वृद्धिंगत करण्याचा स्वभाव आहे. ब्राह्मण कुळात जन्मल्याने श्रीकृष्ण तो स्वतः आला तर क्षत्रिय कुळात आला, राम आला तर क्षत्रिय कुळात आला, कृष्ण आला तर क्षत्रिय कुळात आला, बुद्ध आला तर क्षत्रिय कुळात आला, वामन आला तर ब्राह्मण कुळात आला. कारण त्याला युद्ध नव्हतं करायचं, समज द्यायची होती, शिकवण द्यायची होती. परशुराम आला तर क्षत्रिय आणि ब्राह्मण मिळून आला. वडील ब्राह्मण, जमदग्नी, आमचं जोधपूरकरांचं जे गोत्र आहे, जमदग्नी वत्सा आम्ही परशुरामापासून वंश सुरू. आणि आई क्षत्रिय, त्या क्षत्रियाचा रक्त आणि ब्राह्मणाचा जी विचारी, या दोन्हीनी मग निक्षत्रिय केली मेदिनी पृथ्वीला परशुरामाने. आणि पुन्हा 21व्या पुन्हा चांगल्या राजांना आणून वाईटांचा संहार करून सतत चिरंजीवी. तर शबरी शूद्र कुळात जन्मलेली, काय वाईट होती, नीच होती? नाही. तिला जसा राम मिळाला तसा कोणाला मिळाला? त्या शूद्रिणीला, शबरीला जी मिळाली. का शूद्र बंगेणीचं काम, खराटे घेऊन झाडणं रोज, फक्त तोडून आणणं, साफसफाई करणं, ठेवून देणं आणि निघून जाणं पुढे. मातंग ऋषी आपल्या गुरूंच्या आश्रमात. कृष्णाच्या अवतारात कित्येक अनेक शूद्रांचे उद्धार झाल्याचे, प्राप्ती झाल्याचे. वाईट काहीच नाही, कमी काहीच नाही. त्यांचं कर्म, त्यांचे गुण फर्स्ट क्लास जे करू शकेल, एक्सलंट प्रकारे त्याच्यासाठी. तर ब्रह्मकर्म या अध्यायातलं नाही, पुढच्या 18व्या अध्यायात येतात. त्याचे जे सांगितले 42वा श्लोक जर वाचला तर 42, 43, 44, 45 हे 4 श्लोक जर वाचले 18व्या अध्यायातले, तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांचे कर्म आणि चारीची प्रशंसा केलेली आहे. चारींसाठी प्राप्ती सांगितली आहे, तितकीच सांगितलेली आहे. पुराणांमध्ये, वेदांमध्ये शमो दम तप शौचम. शम, ब्राह्मण जर असेल, पहिले लक्षण ब्राह्मणाचं जो शांत आहे. अशांत तो ब्राह्मण नाही. जन्म किती झाला असं ब्राह्मण कुळात, ब्राह्मण नाही येतो. कदाचित क्षत्रिय आहे, अशांत जर असेल, की अजून जर हवा आहे, ते त्यांच्यात वृत्ती मुद्दामून तशी निर्मित केलेली आहे. संरक्षणासाठी शांत बसून रक्षा होईल असं काही जरुरी नाही आहे. तर शमोदाम, जो आतून तर शांत आहे, बाहेरूनही इंद्रिय निग्रह आहे. जे आवश्यक, जेवढं आवश्यक, जेव्हा आवश्यक, ते तेव्हा तेवढंच ग्रहण करणारा तो ब्राह्मण. ग्रहण काय? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, खाणं, पिणं, बघणं, ऐकणं, नाचणं, गाणं, हे जे जेव्हा जेवढं आवश्यक ते तेव्हा तेवढंच जिथे ज्याची वृत्ती जाईल तो ब्राह्मण. ब्राह्मण कुळात जन्मलेला कदापि ब्राह्मण नाही. जो आतून शांत मन आहे तो ब्राह्मण. ब्राह्मणाचं रक्त शरीरात आहे म्हणून ब्राह्मण नाही, जरुरी नाही. शमो दम तप, हार्डवर्किंग, तपश्चर्येत रत, ईश्वर साधनेत ज्याचं मन आहे रत. स्टॉक मार्केटमध्ये इतकं नाही, पॉलिटिक्समध्ये, राजकारणात इतकं नाही, खूप आपल्या शेजार पाजारांमध्ये काय, आपल्या समाजात काय सुरू आहे याच्यासाठी इतकं नाही. ते थोडं जेवढं थोडं आवश्यक तेवढं, पण मुख्य ईश्वर साधनेत ज्याची तपस्या सुरू आहे. शमो दम तप शौचम, स्वच्छ आहे, स्वच्छ झाडलेलं अंगण आहे, सडा टाकलेला आहे, रांगोळी काढलेली आहे, मागचं अंगणही तितकं स्वच्छ आहे. नदी नाल्यांमध्ये किडे भुनभुनून, मच्छर भुनभुनून नाही राहिले, घरात केर काढलेला आहे, पोसलेलं आहे. स्वयंपाकघरात खरकट, उष्ट माष्ट तसंच पडलेलं नाही आहे. शौचालयात स्वच्छ आहे, शौच लक्षण. पण बाह्यच नाही, स्वतः नुसतं आजूबाजूचं नाही, शरीर स्वच्छ आहे, घामट
वास येणार, कसंही दात घासले नाही घासले, तोंडाचा वास, तसं नाही, स्वच्छ आहे. पण नुसतं शरीरही नाही, मुख्य आतली शुचिर होत. मन, कर्म, वाणी, मनात स्वच्छता आहे, वाणी मधुर शीतल आहे, आणि कर्मही थोडेसेच आहे, खूप नाही. ब्राह्मण खूप कर्मरत नसतात. कर्मठ ब्राह्मण असेल तर वेगळी गोष्ट आहे. ब्राह्मण, आपण इथे योग साधनेबद्दल बोलताय, कर्मठाबद्दल नाही. दिवस रात्र यज्ञ, दिवस रात्र पूजा, तप, दिवस रात्र हेच स्तोत्र ते, तर त्या ब्राह्मणांची आपण नाही. आपण योगी, योग साधनेची, ईश्वर भक्तांची चा विचार करतो आहे. कर्मठपणाने ईश्वर साधनेमध्ये शमो दम तप शौचम, मनातले विचार, शरीराचं कार्य आणि स्वभाव ताल, जिव्हेची वाणी शुचिरभूत आहे, स्वच्छ आहे, सुंदर आहे, मधुर आहे, शीतल आहे. शमो दम तप शौचम, शांती, क्षांती, म्हणजे कसं स्वतःच्या मनात तर शांती आहे, पण दुसऱ्यांनाही शांती देण्याचा स्वभाव. ते कशाने होऊ शकते? क्षमा, क्षमाशील स्वभाव, तो ब्राह्मण. फॉरगिव्हिंग, इतरांना माफ करणार. कित्येक चुका, सतत चुका करतात आहेत, पण क्षमा करत जातात. एकनाथ महाराजांचं उदाहरण, ज्ञानेश्वरांचं उदाहरण आपल्यासमोर आहे, चैतन्य महाप्रभूंचं, हे सगळे धुरंधर ब्राह्मण झाले. शंकराचार्यांचं एकापेक्षा एक उत्कृष्ट ब्राह्मण, नाथ महाराज, श्रीपाद, श्री वल्लभ, दत्तगुरु, ब्राह्मण कुळात जन्मलेले अवतार, कसं यांचं चरित्र झालेलं आहे. वसिष्ठ, शुकमुनी, व्यास, संदीपनी, श्रीकृष्णाचे गुरु, वसिष्ठ, रामाचे गुरु, गर्गाचार्य, नारद मुनी, पहिल्या जन्मात दासीपुत्र, तर पुढचा जन्म ब्राह्मण कुळात झाला, नारद ऋषी झाले. तर शांती, क्षमाशील स्वभाव, मनात शांती, आणि दुसऱ्यांना क्षमा करण्याचा, स्वतः शांत राहणं, इतरांना शांतीकडे नेण्याचा स्वभाव. शमो दम तप शौचम, शांतिम आर्जव, विनम्रता, ह्युमिलिटी, अरेतुरेचा स्वभाव, वृत्ती नाही, आर्जव आहे, अरज आहे ज्यात, तोच अराजुन, त्याच अराजुनालाच श्रीकृष्ण स्वतः प्राप्त. राजस थोडं कमी, अजून थोडं जर कमी केलं, अजून नाही, अराजुन, राजसिकता कमी, आरजव. शमोदम तप शौचम शांति मार्जवमेव च, ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम, ज्ञान संपादन, धन संपादनात वृत्ती नाही, खूप बँक बॅलन्स सतत पासबुक 10 वेळा रोज मोजण्याची वृत्ती नाही, निरनिराळे ग्रंथ रोज उघडून पाहण्याची वृत्ती, तो ब्राह्मण. सतत पासबुक बघणारा वैश्य, तो क्षत्रिय सुद्धा नाही. वैश्य कर्म पुढे आहे 18व्या अध्यायात, त्याचा व्यापार, नफा तोटा, फायदा निंदा, फायदा नुकसान, तोटा हानी, लाभ, हा वैश्य स्वभाव. सर्वोच्च पायरीवर आलाय, मनुष्य देह मिळाला, ब्राह्मण कुळ मिळाला, इथून बस पुढचं पाऊल ईश्वर प्राप्ती. तिथून एक पायरी कमी झाला, अजून ज्यांनी केले क्षत्रिय, तिथून एक पायरी अजून कमी झाला, पैसा ज्यांनी केला, वैश्य. असा हा विचार करा जे ब्राह्मण असतं. तर ज्ञान संपादन काय करायचं, संपत्ती कोणती, ज्ञान ही संपत्ती ज्याला वाटते तो ब्राह्मण, धन हे संपत्ती वाटते तो वैश्य, जमीन ज्याला संपत्ती वाटते तो क्षत्रिय, आणि अस्त्र शस्त्र, टूल्स, हे टूल ते टूल, स्क्रूड्रायव्हर असा 4 प्रकारचे, 10 प्रकारचे, नट्स बोल्ट्स, अजून अवजार जो गोळा करत जी संपत्ती वाटते तो शूद्र. कारण ते टॅलेंट आपल्या हाताने टॅलेंटेड असतात, जो आपले जे टॅलेंट आहे त्याच्याप्रमाणे आपली संपत्ती गोळा करण्यामध्ये
मला कल्पना आहे हा 4था अध्याय नाही 18वा अध्याय, पण 18वा अध्यायाला अजून 14 वर्ष लागतील. 4था अध्यायाला एका अध्यायाला 1 वर्ष जर लागलं तर. म्हणून आता तेवढं एक समोर आणतो आहे, कारण श्रीकृष्णाने म्हटलं चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्धि अकर्तारम् अव्ययम्. त्या श्लोकात प्रकाश टाकण्यासाठी निदान एका तरी वर्णाचं स्पष्टीकरण करावं म्हणून या उद्देशाने तर सुतार, लोहार, चांभार ह्या सगळ्यांना शूद्र दिलेलं आहे. कमी नाही म्हटलंय, नीच नाही म्हटलंय, निकृष्ट नाही म्हटलंय, उत्कृष्ट म्हटलंय त्यांना. पंचायत होऊन जाईल प्लंबर नसले घरात तर पडसाकडे नाही द्यायला होणार प्लंबर नसले तर. सोनाराकडे सोनाराचे हो ते त्यांनी कमी जास्त न करावं म्हणून त्याची किती हाजी करतात. लोहार जसं काम करून जमवून देतो, वेंट बनवायचं असेल तसं कोण करतात. चप्पल जोडे फाटले तर चांभार देव बनवून येतो समोर. जर चांगला असेल, टॅलेंटेड असेल तर जसा हा ब्राह्मण शास्त्र पठणात टॅलेंटेड तसा तो चांभार चप्पल शिवण्यात टॅलेंटेड. बस 10 मिनिटात करून देतो, नाही तर जन्मभर राखडत जावं लागेल खेटर. सगळ्यांसाठी तेच स्थान आहे, कमी नाही आहे एक गोट दुसऱ्यापेक्षा. फक्त विभाजन केला. त्या कोऱ्या कागदावर नंबर इकडे तिकडे विस्कळीत झालेले होते, तर 2 रेखा आखून दिल्या उभ्या आणि आडव्या, की पहा आता समजते ना, लक्षात येतं ना. ती व्यवस्था झाली बरोबर समाज व्यवस्थेसाठी, की प्रत्येकाने आपलं स्वे स्वे कर्मण भिरे निरतः संस्तभ्यमात्मनः. श्रीकृष्ण पुढे म्हणतो आपल्या त्याच 18व्या अध्यायात की हे कमी जास्त नाही एकमेकांच्या, आपल्या आपल्या कर्मात रत राहून जो तिथं समाजाची व्यवस्था पण राहते, पण आणि प्रत्येकाला ईश्वर प्राप्ती होऊ शकते. गोरा कुम्हार दिवसभर काही नाही मटकेच नुसतं बनवणं आणि विकणं. महासंत कबीर कपडे बुनणारा कबीर, दोरा विणकाम करणारा कबीर. पण ब्राह्मण तुलसी जो आहे, तुलसीदास ब्राह्मण आणि कबीर बाजूबाजूला सेम, त्यांना एकमेकाला मान्य आहे. गजानन महाराजांचा कोणता वर्ण होता, साईबाबांचा कोणता वर्ण होता. ते तर अवतारी पुरुष होते, त्यांना वर्ण नाही, वर्णातीत होते, गुणातीत वर्णातीत अवतारी पुरुषांचे. पण कमी नाही कोणी एकमेकापेक्षा, ज्याच्या जागी तो योग्य यथा योग्य आहे. तर ज्ञानम विज्ञानम म्हटलं, नुसतं ज्ञान, नुसतंच लोकांना सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण नाही. ते मग ज्ञानी खूप झाले, खूप वाचून झाला, खूप सगळे ग्रंथ वाचून झाले, लायब्ररी अरे माझ्याकडे असं कुठलं नाही जो ग्रंथ नाही. लहानपणापासून वाचतच आहे, सगळं वाचून झालं, कोळून त्याला गेलं. प्रभू ज्ञान मिळालं, पण विज्ञानात रूपांतर झालं का, त्याचं अप्लाय केलं का, ते उपयोग केला का, त्याचा टेक्नॉलॉजी झाली का, की नुसतं सायन्स बनून राहिला. ज्ञान उत्कृष्ट आहे, आवश्यक आहे, चांगला आहे, उपयोग विज्ञानाचा आहे. त्याचं जेव्हा रूपांतर केलं जातं, उपयोगासाठी काहीतरी कामात केलं जातं, तर हा ब्राह्मण जो असतो, जो ऋषी असतो, जो द्रष्टा असतो, जो मुनी असतो, तो स्वतः प्राप्त करतो आणि मग त्याचा समाज व्यवस्थेसाठी समजावून सांगण्यासाठी, की राजा महाराजांना उपदेश करणारा, स्वतः भिक्षू मागून राहणारा, किंग मेकर. एक किंग बनून काय करणार, मग किंग मेकर, रोज एक नवीन राजा बनवणारा ब्राह्मण, स्वतः भिक्षा मागून राहणारा भिक्षुक. कारण तो ज्ञान नुसतं नाही, ज्ञानाला विज्ञानात त्यांनी कन्वर्ट केला. बुद्ध क्षत्रिय असून मग त्याचा जे संप्रदाय पुढे प्रसारित झाला, पण तोही अवतारी पुरुष होता. ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम, या विज्ञानाचा संकेत काय, की आपला विचार करून आपल्या जीवनात उतरवणं, ते विज्ञान. हे सगळं इतकं जे ऐकलं ते माझ्या आचरणात कसं होईल, माझ्या वाणीतून ते कसं व्यक्त होईल, माझ्या आचरणातून, माझ्या वाणीतून, माझ्या मनातले विचार शुद्धीकरण कसं होईल, हा याच्यासाठी झटणारा तो वैज्ञानिक, आध्यात्मिक वैज्ञानिक, स्पिरिच्युअल सायंटिस्ट. आस्तिक्यम, आस्था, चांगुलपणामध्ये आस्था, ईश्वरनिष्ठ, स्वतः आस्था आणि इतरांनाही विश्वास दिलावणारा. नाही बाबा असं नाही, असं देवाला अशी नावं ठेवून नाही होत. तुझ्याकडे दुर्लक्ष नाही केलंय देवानी, तुला तुझ्यावरच बीतते जरी असं वाटत असलं तरी वेगळ्या प्रकारे विचार केला जाऊ शकतो. माझा एक मी समजून सांगते. तर आस्तिक
ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावयम. हे नॅचरल आहे ब्राह्मणासाठी. सहजतेने जो हे सगळं करू शकतो तो ब्राह्मण, न की ब्राह्मण कुळात जन्मलेला. सहजतेने जो शम दम, आतून शांत बाहेरून निग्रह, तप, झटणारा ज्ञान संपादनासाठी, शौच स्वच्छ, स्वतः शांत, दुसऱ्यांना क्षमाशील, शांती, आर्जव, विनम्र, ज्ञानालाच आपली संपत्ती समजणारा. ज्ञान नुसतंच बँकेत नुसतं पलंकित सोन्याच्या विटा आपल्या काय कामाच्या, नुसतं बँकेत लॉक बॉक्स मध्ये त्या बॉक्समध्ये ठेवून दिल्या, घालणं कधीच नाही दागिने स्वतः. खापरावर जेवून राहिले म्हणून चांदीचे ताट आहे म्हणजे 40 तिकडे बँकेत, फायदा काय? तसं ज्ञान नुसतं संपादन केलं पण जीवनात उतरवलं जर नाही, बिहेवियर मध्ये जर आपल्या ट्रान्सलेट नाही झालं, ज्ञान विज्ञान आस्तिक्य आस्था, तो ब्राह्मण. तर अशा प्रकारे क्षत्रिय धर्म, वैश्य धर्म, शूद्र धर्म मी बनवलाय. छाती ठोकून श्रीकृष्ण म्हणतो, काही घाबरू नका ब्राह्मण आहे म्हणून, समजून घ्या आणि समजा, तर मग सगळ्यांना पटेल. समजून घ्या की शूद्र तुमच्यापेक्षा एक केस भरायसाठी कमी नाही. ब्राह्मण लोक तो जे करू शकतो ते तुम्ही नाही करू शकत. तशा प्रकारे तुम्ही जे करू शकता तो नाही करू शकत. परस्परम देव भाव येतो. तिसऱ्या अध्यायात आपण ऐकलं, एकमेकाला मदत करून कोएक्झिस्टन्स समाज व्यवस्थेसाठी सगळ्यांचं भलं होऊ शकतं मग. आणि तो म्हणतो इथे उल्लेख हा आहे, इस प्रकार उस सृष्टि रचना आदि कर्म का कर्ता होने पर भी मुझ अविनाशी परमेश्वर को तो वास्तव में अकर्ता ही जान, तस्य कर्तारम अपिमाम विद अकर्तारम अव्ययम. मीच कागद आणला, मीच आकडे लिहिले, त्याच्यावर मीच रेषा आखल्या आणि मीच सांगितलं, हे सगळं समाज व्यवस्था सृष्टी, पण तू वास्तव हे सगळं करणारा मीच, पण मी अकर्ता आहे असंच समजतो, कारण मला त्या कागदातही इंटरेस्ट नाही, त्या आकड्यांमध्ये नाही, त्या रेषांमध्ये नाही, आणि कोणाला किती वेळात आहे हे त्याच्यासाठी नाही मी करत आहे. हे करण्यायोग्य करण्यासाठी माझ्याशिवाय अजून कोण करणार म्हणून मी करतोय. म्हणून मी एक प्रकारे अकर्ताच आहे. फळात माझी इच्छा आसक्ती नाही, फळाच्या अपेक्षेने नाही करताय मी कुठलंच कार्य. सृष्टीची रचना केली, एक दोन घर बनवले, घर बांधलं, 2-4 वेगळे जॉब टायटल घेऊन पाहिले, थोडं अजून इकडे तिकडे जाऊन पाहिलं, त्यांनी ते 14 भुवन रचले, अगणित चंद्र तारे बनवले, सांभाळून नाही धरून ठेवले, अजूनही फिरून राहिले एकमेकाभोवती, पडून नाही जात, सतत पडून नाही जात, पृथ्वीवर उठा 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 उठा, पुन्हा पडली, अजूनही फिरून राहिली आहे. आपल्याला नाही फेकून दिलं पृथ्वीने, खूप झाले मशीनी हाकलून दिले, मच्छर तसे, पृथ्वीने आपल्याला धक्के नाही देऊन दिला, अजूनही धरून आहे. इतका अन्याय सहन करते, सहनशील क्षमाशील माता, मातृत्व प्रत्येकच आई क्षमाशील असते, सगळ्यात क्षमाशील आई इतकं क्षमाशील कोणी नाही, म्हणून पृथ्वीलाही माता म्हटलं. पुत्राचे सहस्त्र अपराध माता काय मानी तयांचा खेद. तसा तर म्हणून तर म्हणतं, हे जे ज्ञान कर्म संन्यास योग आहे, यात तो सांगतो आहे की हे कर्म जे केलं याच्या फळापासून मी संन्यास घेतला, म्हणून मी अकर्ताच आहे, म्हणून मला बंधन नाही आहे. फळात जो अडकला तो बंधला गेला, फळाला ज्यांनी सोडून दिलं तो मुक्त झाला. इतकं सोपं मुक्ती प्राप्त करणं. फळ म्हणजे अपेक्षा, अपेक्षेने कुठलं कार्य करणं. मी इतकं केलं तर तुम्ही माझ्यासाठी काय केलं, अपेक्षा बांधणार, मग बांधल्या जाणार. मी इतकं केलं कारण मी इतकी करू शकत होती, बस तिथेच गोष्ट संपली. मी इतकं केलं कारण इतकं करणं योग्य होतं, करायला हवं होतं, करू शकत होतं, बस तिथेच गोष्ट संपायला हवी. कारण मग तुम्ही माझ्यासाठी असं करा, कारण मग तुम्ही माझ्यासाठी काय केलं, तर मग ती पोथी संपली नाही अजून. आता अजून पुष्कळ काही लिहिल्या जाणार, त्यात पुढचे कर्म, पुढचं संचित, पुढचे अजून चाबूक हिंटर, पुढच्या जन्मातले अपेक्षा असली तर. म्हणतो माझी नाही फळात अपेक्षा बाबा, श्रीकृष्ण म्हणतात, अजिबात फळाच्या दृष्टीने नाही केलं मी हे धंदे, सृष्टी बनवणे हे की मग मला पूजा करतील, नारळ फोडतील, बतासे वाहतील,
आणि म्हणतील उदो उदो बोला अंबाबाई लोटांगण पिंगा घालतील, मग मस्त मला वाटेल, मग मी बसून पाहीन, मजा येईन. याच्यासाठी नाही केला मी. त्यातून संन्यास घेतला. तो परम संन्यासी आहे. ईश्वर परमेश्वर हा परम संन्यासी, परम योगी, परम तपस्वी, परम ईश्वर. तर म्हणून मी झंझट फ्री आहे, मुक्त आहे, बिनधास्त आहे, फर्स्ट क्लास आहे, मस्त आहे, पूर्ण वेळ देव. घेणं देणं नाही आहे, सोडून दिला, संन्यास घेतला. त्याच्यामुळे सतत हास्य, सतत हसणारा. रामाच्या चेहऱ्या मुखावर कधी पाहिलं तर हास्य, कृष्ण पाहिलं तर सतत हसणारा. इतके धुरंधर, इतके युद्ध, इतके धंदे, इतके पॉलिटिक्स, इतकं राजकारण, इतके नीती गुड, इतकं काही काही मधून स्वतः सुटणारा आणि दुसऱ्यांना सोडणारा, पण बघितलं तर सतत हसणारा. कारण त्या फळासोबत त्याच घेणं. झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं, दिलं तर दिलं, नाही दिलं तर नाही दिलं, म्हटलं तर म्हटलं, नाही म्हटलं तर नाही म्हटलं, चांगलं म्हटलं तर ठीक, वाईट म्हटलं तर ठीक. त्याचा संबंध नव्हता तर मग काय. झांबिया, इथिओपिया, युगांडा, नामिबियामध्ये त्या मुगांबोला, अजून मोबानोला, मंबालीला त्यांचे नाव एमपासून सुरू होतात. त्या जीवनात आता काय सुरू आहे याची चिंता होते का? आता सध्या सुरू आहे का की नायजेरियामध्ये किती तो जो आहे तो एक त्या एका मध्ये बसलेला, त्याच्या झोपडीत किती अन्न आहे, नाही ना, काही कल्पना नाही आहे, इच्छाही नाही आहे, विचारही नाही आहे, जे काय, कारण संबंध नाही जोडलाय. वास्तविक संबंध नाहीच आहे ना कोणाशी. सदा सर्वदा योग तुझा घडावा म्हटलं ना, मग या सगळ्यांसोबत योग का बरं घडून आहे? या सगळ्यांसोबत वियोग असायला हवा, संन्यास असायला हवा, तर मग त्याच्यासोबत योग होणार. सावली कडून मन जर काढला तर मग ज्याची सावली आहे तिथे त्याची प्राप्ती होईल. सतत आरशातच जर बघण्यामध्ये जर वृत्ती असली तर मग ज्याचं ते प्रतिबिंब आहे त्याच्या अनुभवाचा प्रश्नच नाही, कारण ते आरशातच जर रत आहे. स्वप्नातच जर डुबून राहायचं आहे, स्वप्नसृष्टीत, तर मग वास्तविकतेचा प्रत्यक्षाचा काही अनुभवच नाही तसा. तर आज इथे थांबव, पुढच्या वेळेस 14वा श्लोक सुरू करू. नमाम कर्माणि लिंपंती न मे कर्मफले स्पृहा. तो म्हणतो बघ अर्जुना, मला कुठलंच कर्म आजपर्यंत पकडू नाही शकला. कोणी रामा इतकं कार्य केलं असेल? मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जीवनात कोणी कृष्ण इतकं काम केलं? त्याची तर कल्पना नाही. त्याचं वर्णन महाभारतात सांगितलं की केवढं सतत कामच करत राहा, एक मिनिट स्वस्त नाही, शांत नाही. मध्यरात्री नंतर सगळे झोपल्यानंतर रुक्मिणीला लक्षात येते, अरे आता बसून आता ध्यान करतोय, पुन्हा काय आता हा ध्यानाला वेळ मिळाला. सतत कार्यरत नाही, इतके हजारो लाखो कर्म करून म्हणतो न मे कर्म आणि लिंपंती. मला नाही झंझट नाही होत, मला नाही दुःख नाही होत, प्रॉब्लेम नाही होत, कारण न मे कर्म फले स्पृहा. कर्म फळात माझी आसक्तीच नाही, इच्छाच नाही, दृष्टीच नाही, तिकडे लक्षच नाही, माझ्या मनातच नाही की याच्यातून मला काय मिळेल, की जे मला मिळते ते चांगलं मिळते की वाईट मिळते, की असं का मिळते तसं का मिळते, याचा संबंधच नाही माझा. माझा संबंध माझ्यासोबत आहे. मला काय करायचं आहे, मी कशी आहे, मी कसा आहे, मी कोण आहे, माझं काय कर्तव्य आहे, माझे गिफ्ट्स काय, माझे टॅलेंट्स काय, माझा धर्म काय, माझा वर्ण काय, मी ब्राह्मण आहे, हे करतोय का मी? शाम दाम तप ज्ञान विज्ञान आस्था शांती क्षमा, तिथे माझं लक्ष आहे. जर ब्राह्मण असलं तर क्षत्रिय धर्म पण क्षत्रिय कुळात आलं तर राम कृष्ण दोघांनी तसं कार्य करून दाखवलं. क्षत्रियासारखं प्रमुख कार्य दुसऱ्यांचं संरक्षण क्षत्रियाचं. तर 14व्या श्लोकात पुढच्या सुरुवात करू. छान आनंद झाला इथे. आता भगवान भास्कर उदयाला आला, ते गायत्री मातेचं दर्शन होणार, सूर्य सविता, पहाटेची सकाळ झाली, तिकडे संध्याकाळ झाली. थोडा एक 5-10 मिनिटं ध्यान करू, मग भगवत चर्चा ज्यांना शक्य आहे थांबणं ते थांबून, आणि मग आज विराम, विश्रांती. जय श्री कृष्ण.